आज आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेपळ या पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीसाठी आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित या राज्याचे मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आज पाऊल ठेवत आहेत, ते बीड जिल्ह्याला पाणी देण्यासाठी पाऊल ठेवत आहेत, देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित जलसंपदा मंत्री ज्यांच्या खात्याने या कार्यक्रमाला इथे हे रूप दिलेलं आहे, ते आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे ज्यांचे 3 पिढ्याचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आमचे आहेत, ते राधाकृष्ण विखे पाटील. मंचावर उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले, ते बजरंग बाप्पा. या जिल्ह्याचे आमदार ज्यांना 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला, तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले, ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत. राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत, ते आदरणीय सुरेश अण्णा धस. मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आहे आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली, ते आदरणीय प्रकाशदादा सोळंके. मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदडा, आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. बघा देवेंद्रजी, तुम्ही बघताय ना तुम्ही. आणि मंचावर उपस्थित माजी आमदार 3 वेळा राहिले का धोंडे साहेब? 3 वेळा झालेत का आमदार? 4 वेळा. भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा. मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते, युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरेकर. मंचावर उपस्थित आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार. मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी, आयुक्त गावडेजी, पाठकजी, जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जीवणे सीईओ, समीर काझी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे, आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, तेवढ्याच मोठ्या संख्येने, त्याहूनही अधिक संख्येने आलेल्या आमच्या लाडक्या बहिणी देवेंद्रजी, या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत. आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी, आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव. देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय.
कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस. कुठे गेले? जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. आज हा कार्यक्रम सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. काय उल्लेख केला? 2003 मधला उल्लेख केला. 2003. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही. जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो, पण मला आज आनंद वाटला की त्या 2003 चा उल्लेख झाला. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते, म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय. या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता. आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत, युवा आमचे उत्साही, ते कदाचित लहान असतील, रांगत असतील, जन्मलेही नसतील. 2003 यामध्ये प्रमोद महाजनांना एक पत्र मुंडे साहेबांनी 2003च्या जानेवारीत दिलं आणि 19 फेब्रुवारी 2003 ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे 40-42 जे गाव आहेत हे माझे गाव आहेत. तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे. इथे सैनिकी छावण्या करू नका. इथे शेतकरींचा उदरनिर्वाह शेतीवर जातो. या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी इथे एखादी उपसा सिंचन योजना करा. हे 2003चं त्यांचं पत्र, ज्याचा आवर्जून सुरेश अण्णांनी उल्लेख केला. आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी, आपल्या जिल्ह्याच्या तळागाळातल्या माणसासाठी सदैव काम करताना, कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही. आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती, पंकजा मुंडे येणार येणार येणार. का नाही येणार बाबा? सुरेशांना, तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात, तेव्हा मी आले. धाकट्याचं नाव काय? सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा, नाही बोलवलं तर नाही येणार. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे, राधाकृष्ण वाके पाटील मंत्री आहे, तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन, पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये का पत्रिकेत नाव आहे का, माझी खुर्ची कुठे आहे, ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही. तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते. पण माझंही भाग्य मोठं आहे ना, मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते, कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले. पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय, बीड जिल्ह्यात जेव्हा 6 पैकी 5 आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा फार लकी आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये 19 मध्ये 14 मध्ये 6 पैकी 5 आमदार निवडून आले. आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत, आमच्यावर राष्ट्रवादी आहे, अजितदादा पवारांचेही आमदार आहेत. आम्ही मरमर करून काम करून निवडून आणलंय. आज आम्ही एकत्र आहोत. ते पालकमंत्री आहेत, मला विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील. पण आज देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा पहिल्यांदा आलात, 5 आमदार या बीड जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले. बघा, मी मंत्री झाले आणि तुम्ही मुख्यमंत्री झाला, थोडंसं लक आमचं पण आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हा आहे, कुठला अभिनिवेश नाही, कुठला बडेजाव नाही. मला माहिती, जेव्हा हे बाहुबलीच्या घोषणा देत आहेत, कारण देवेंद्रजींना मी ज्या पद्धतीने ओळखते, तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढं पद्धतीने ओळखतंय कोणी. देवेंद्रजी थोडेसे ओशाळलेत, थोडे लाजायलेत, आणि हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे.
कारण काम करा, कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा, हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे. त्यामुळे मी येणार म्हणजे येणार. शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे, मी येणार म्हणजे येणार. तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार. कामासाठी, या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही. सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला, 5 वर्ष मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही. या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही. सुरेश अण्णांसाठी देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आणलं. ते म्हणले ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे. काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं, आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणारं काम आम्ही केलेलं आहे. आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळे झालं, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे झालं, या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं. इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिल्या, विमलताई पालकमंत्री राहिल्या, प्रीतमताई खासदार राहिल्या. त्यांनी सुद्धा या कुंटेपाची ईसी देण्यासाठी 3 दिवस बसून तिथे ईसी आणून दिली. प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. कारण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्याच्या प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक विचाराचा, प्रत्येक जातीचा नेता उभा आहे. हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा आहे. देवेंद्रजी एकच वाक्य बनून सांगेन, हा जिल्हा आहे ना, जसा सह्याद्री कळला नाही मोगलांना, त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना वाटते हे मुठभर सैन्य घेऊन आम्हाला सारखे कसे हरवतात. सह्याद्रीच्या कराकपारीमध्ये फिरणारे मावळे कसे गायब व्हायचे, कसे यायचे, कसे आक्रमण करायचे हे त्यांना कळलं नाही. सह्याद्रीच्या अंगाखेंद्यावर खेळलेल्या शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांनी मोगलांच्या नाकात दम केला होता. तसा हा माझा जिल्हा सुद्धा आहे. हा गडांचा जिल्हा आहे. गडांवरून राजकारण होते असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात, पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही. हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे. म्हणून त्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही, आमदार नाही, असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत. आमचे तर वडील नेते होते, तो आशीर्वाद आमचा अधिकचा आहे. पण पायामध्ये कधी माती न लागता, काटा न लागता जीवन जगलेला माणूस जेव्हा काट्यात चालतो त्याचाही सन्मान होतो. असे आमचे नरेंद्र मोदी आमचे प्रधानमंत्री म्हणून आम्हाला लाभलेले आहे. देवेंद्रजी, तुम्हाला प्रधानमंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात. शेवटी काम सगळे करतात, कष्ट सगळे करतात, सगळ्यांना जीवनामध्ये योगदान असतं. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही सुद्धा रात्रंदिवस प्रचार केला, घसा कोरडा करेपर्यंत सभा घेतल्या. आम्हाला माहित होतं की तुमच्या हातामध्ये हे नेतृत्व येणार आहे. नरेंद्र मोदींनी जसा तुमच्या डोक्यावर नेहमी हात ठेवलाय, तुम्ही सुद्धा तुमच्या अनुयायाच्या डोक्यावर हात ठेवून अशी विकासाची कामं करत आलात, करत राहाल आणि बंधकी, भाईचारा हा वाढवत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते. माझ्या जिल्ह्यामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते आणि तुमच्या या कामासाठी, तुम्ही दिलेल्या या सहकार्यासाठी तुमचे मनापासून मी अभिनंदन करते आणि आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर या ठिकाणी ताईंनी विचार मांडले आहेत. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी. बोलो भारत माता की. सुरेश रावनी 3 टीएमसी पाणी मागितलं आणि एवढा कमी आवाज कसं चालेल. बोलो भारत माता की. वंदे वंदे. आज जलसंपदा विभागाच्या वतीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पुढाकारानं आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत पिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगद्याच्या कामाचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते आपल्या राज्याचे कर्तबगार, लोकाभिमुख, लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे कर्तबगार मंत्री
आमच्या भगिनी श्रीमती पंकजाताई मुंडे, या खात्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी, अप्पर मुख्य सचिव माननीय दीपक कपूर साहेब, आपल्या विभागाचे खासदार सन्मान्य बजरंगी सोनवणे, बसा भगिनी, आपल्या मान्य आमदार प्रकाशजी सोळुंके, आमदार नमिताताई मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीपजी क्षीरसागर, आमदार नारायणरावजी पाटील, आमचे मित्र माजी आमदार भीमरावजी धोंडे, ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना, माजी आमदार लक्ष्मणराव पवार, श्रीमती रश्मीताई बागल, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शंकरराव जयदेवजी धस, आपल्या गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोषजी तिरमनवार, सर्व महामंडळाचे मुख्य अभियंता, अध्यक्ष अभियंता आणि जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव, भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या कृष्णमय भीमा या उपखोऱ्याच्या मधील दुष्काळग्रस्त भागाला नवी संजीवनी देण्याकरता आज आपल्या आष्टी तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ होतोय आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्या अथक प्रयत्नानं, त्यांच्या दृष्टीपणानं आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे, त्या आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभास्ते त्याचा शुभारंभ झालेला आहे. मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम ज्यांच्या पुढाकाराने घेऊन आलेला आहे, मी मुद्दाम त्यांचं नाव शेवटी मागे ठेवलंय. सुरेशराव म्हटले मेरे पास कौन है, तो मेरे पास हमारे बंधु सुरेश धस है. जे करायचं ते खुलेआम करण्याची भूमिका त्यांची असते. करायचं ते जनतेसाठी करायचं, जनतेच्या उत्कर्षाकरता भविष्याकरता करायचं आणि त्यांचा तो संघर्ष, त्याचा परिणाम आजच्या या कामाचा शुभारंभ होतो. मित्रो, मला आपल्या निमित्तानं सांगितलं पाहिजे. मला या निमित्तानं कृष्णा मराठवाड्या, आमच्या मराठवाडा गोदावरी मराठवाडा सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे. आमचे अप्पर मुख्य सचिव माननीय दीपक कपूर साहेब यांचं अभिनंदन करायचं आहे. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये या योजनेला पाणी उपलब्ध करण्याचं काम त्यांनी तर केलंच, परंतु अतिशय वेगानं वेगवेगळ्या माध्यमातून, उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून, बोगद्याच्या माध्यमातून दुष्काळ भागात पाणी कसं येईल असा सगळ्यांचा प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केली. मी तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो, एकदा आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून आपण अभिनंदन करावं. मला दुसऱ्यांदा आभार मानायचे, ज्यांच्या या जमिनी बुडीत, या प्रकल्पामध्ये बुडीत झालेल्या आहेत, अशा या सगळ्या शेतकरी बांधवांचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला. आज त्या बुडीत क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांनी जर त्याग केला नसता तर आपला हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. मित्रो, त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. राज्य सरकारनं 2017-18 मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत 11,726 कोटी रुपयाच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाला अतिशय वेगाने सुरुवात झाली. 2 टप्प्यामध्ये काम करायचं आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये 33,495 हेक्टर क्षेत्रासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी 87,188 हेक्टर आपण पाणी उपलब्ध करणार आहोत. त्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी आता माझ्यावर दिलेली आहे. आणि मी आपल्याला खात्री देतो की जो कालावधी दिलेला आहे किंबहुना ज्या कालावधीपर्यंत ते प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण करून दाखवू अशी मी खात्री आपल्या शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा भाग आहे नगर जिल्ह्याला लागून आहे. नगर जिल्ह्याचा तसा दुष्काळ भागाचं काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न कुकडी कालव्याच्या निमित्तानं त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केला. मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जाणते राजे तुम्हाला माहिती आहे कोण आहे. त्यांनी कुकडी कालव्याचं फक्त 10 किलोमीटर काम केलं 10 वर्षामध्ये आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी फक्त 4.5 वर्षामध्ये 100 किलोमीटर काम केलं. म्हणून आज नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं, करमाळा तालुक्यापर्यंत पाणी मिळालं. आणि हा खरं भगीरथ आज गोपीनाथराव आपलं हयात असते मला वाटतं आपल्या योजना केव्हाच पूर्ण झाल्या असत्या. परंतु आज योजना पूर्ण करण्याचं दायित्व हे स्वप्न पूर्ण करण्याचं दायित्व माननीय देवेंद्रजींच्या खांद्यावर आलेलं आहे आणि ते समर्थपणे ते पूर्ण करतायत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं राज्य दुष्काळमुक्त करण्याचा जो आता एक अविरत असा प्रयत्न सुरू आहे. विशेष करून मला अभिनंदन केलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे आपले विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं की त्यांनी या नदीजोड प्रकल्पाकरता दिलेली चालना त्याचा पहिला शुभारंभ मध्य प्रदेशमध्ये त्यांनी केला. आणि मला माननीय मुख्यमंत्री सांगत होते की आता राज्याच्या नदीजोड प्रकल्पाला जास्तीचा निधी केंद्र सरकार देणार आहे. म्हणून मला आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं आहे. आपणही टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया. हे सगळं काम करताना मी म्हटल्याप्रमाणे राज्य दुष्काळमुक्त करायचं आहे. पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे. कृष्णा लवादाचं पाणी शिल्लक जे आहे ते आपल्या जिल्ह्यात आणायचं आहे. त्यातून आपल्या सगळ्या भागाला दुष्काळमुक्त करायचं आहे. लोकांची 3-3, 4-4 पिढ्या आपल्या दुष्काळाला पाचीला पुजलेल्या आहेत. पण हा कायमस्वरूपी एक दुष्काळमुक्त करताना रोजगार, उद्योग आणि विशेष करून शेतीमध्ये आपल्याला नंदनवन फुलवायचं आहे. सुरेशराव, आपण जी अपेक्षा केलेली आहे 3 TMC पाण्याच्या संदर्भातली किंवा जे अतिरिक्त पाणी आपण मागितलेलं आहे 4 TMCचं, निश्चितपणे या सर्वेक्षणामध्ये या दुष्काळी भागाला अधिकचा प्राधान्य देऊन ते उपलब्ध करून देण्याचं दायित्व आम्ही करू ही आपल्याला निमित्तानं आपल्याला खात्री देतो. कारण म्हणजे दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला एक नवं आयुष्य मिळालं पाहिजे, नव्या पिढीला त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. आणि यासाठी खरं अतिशय समर्पित भावनेनं आज अनेक वर्षानंतर आपल्या राज्याला एक दुष्काळी भागाच्या शेतकऱ्यांच्या संवादाला नेता आपल्याला मिळालेला आहे. आणि हा नेता आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज मी काम करतोय. निश्चितपणे या जायकवाडी आणि या सगळ्या परिसरामध्ये जे काही पाण्याचं संवर्धन करायचं आहे, नवीन पाणी उपलब्ध करण्याच्या मर्यादा आहेत. पश्चिम वाहिन्याचं पाणी आपल्याला 65 TMC आणायचं आहे आणि हा खोरं दुष्काळमुक्त करण्यासंदर्भात जे स्वप्न त्यावेळी आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील यांनी जे पाहिलं होतं आणि हे स्वप्न पूर्तीचं काम त्याची जबाबदारी आज माझ्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. त्या मी भाग्य समजतो माझं स्वतःचं. आणि म्हणून ही निश्चितपणे साहेब ही जबाबदारी आम्ही समर्थपणे पूर्ण करू अशा प्रकारची खात्री मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपल्याला देतो. मनापासून सुरेशराव अतिशय उत्तम कार्यक्रम केला, एक चांगला कार्यक्रम आपण घडून आणला, त्याबद्दल सुरेशरावचं किती कौतुक करावं ते कमीच आहे. ते माझे बंधू आहेत, जसे ते साहेबांचे लाडके पुत्र आहेत तसे माझे ते लाडके बंधू आहेत. ते
त्यांचा मी लाडका भाऊ आहे. लोकसभेला त्यांनी सुद्धा साहेब सभा घेतल्या दक्षिणेमध्ये, चांगलं काम केलं. सुरेश रावने कधी हाक मारा तयारच आहे. आणि म्हणून अतिशय अशा लाडक्या भावाच्या, एक कर्तव्य अशा आमदाराच्या आणि कर्तबगाऱ्यानं आपल्या स्वतःच्या कर्तबगारीनं या भागाचं परिवर्तन करून नंदनवन फुलवण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलंय, अशा आमच्या कर्तबगार नेत्याच्या आमदारांच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करे. साहेब, आपण जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे. आपण सुरू केलेला हा उपक्रम होता. मला वाटतं हे निश्चितपणे सुरू केलेला उपक्रम पूर्णतेला नेण्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला वेळेच्या अगोदर मी पूर्ण करून दाखवू आणि या तमाम शेतकरी बांधवांच्या आशा मी पूर्ण करू अशी खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण वाट बघत आहात, विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती. माननीय तांदळे साहेब यांचा सत्कार आदरणीय साहेब करणार आहेत. तांदळे साहेबांनी पुढे यावं. ज्यांनी या योजनेची आयडिया मला त्या ठिकाणी दिली आणि म्हणून त्यांचा आभार या ठिकाणी मानायचे. बुके द्या ना पटकन. आणि सगळ्यांना, मंडपातल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून पाया पडून विनंती आहे. काही जण इकडं तिकडं जाताना मला दिसत आहेत. आष्टी तालुक्याचं, आष्टी मतदारसंघाची बेशिस्त दाखवू नका. आणि सगळ्यांना माझी विनंती, हात जोडून पाया पडून, चपलासहित पाया पडतो बाबा. कार्यक्रम आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे. साहेबांचं मार्गदर्शन होऊस तर एकानीही जरी नैसर्गिक काही आलं तरी उठायचं नाही. यानंतर आदरणीय देवेंद्र बाहुबली हे या ठिकाणी बोलतील. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आष्टी उपसा सिंचन योजनेतल्या या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, आणि या कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस, खासदार बजरंग सोनवणेजी, माननीय आमदार प्रकाश अण्णा सोळंके, नमिताताई पुंडरा, संदीपजी क्षीरसागर, विजयराजे पंडित, नारायणाबा पाटील या ठिकाणी उपस्थित, माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, भीमरावजी धोंडे, लक्ष्मणजी पवार, त्याचप्रमाणे आपले ॲडिशनल चीफ सेक्रेटरी श्री दीपक कपूर या ठिकाणी उपस्थित, समीर काझी, शंकर देशमुख, रमजान तांबोळी, दत्ता काकडे, रश्मिताई बागल, श्री गावडे, श्री अविनाश पाठक, श्री जीवने, श्री विजय घोगरे, श्री तिरमनवार, आपण या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला ती आपल्या खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या शेतकरी बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका महत्वाच्या कामाचं भूमिपूजन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत.
आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की ज्यावेळी कृष्णा खोऱ्याचं आणि भीमा खोऱ्याचं नियोजन होत होतं, त्या नियोजनाच्या वेळी भीमेच्या उपखोऱ्यामध्ये मराठवाड्याचा भाग येतो. त्यामुळे मराठवाड्याला देखील कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार पुढे आला. आणि त्यातून त्या काळामध्ये आमचे नेते गोपीनाथराव मुंडेजी असतील किंवा मराठवाड्यातले अनेक नेते, या सगळ्यांनी विशेष प्रयत्न करून कृष्णा खोऱ्यातनं 23 टीएमसी पाणी हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय केला. दुर्दैवाने त्यानंतर काही कारणाने तो निर्णय योग्य प्रकारे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाला नाही. आणि मग त्याच्या पाठपुरावा सुरू झाला. त्याची कथा आता आपल्याला सुरेश अण्णा धस यांनी सांगितली. हा सगळा पाठपुरावा सुरू असताना विशेषतः 23 टीएमसी जे पाणी आहे, या 23 टीएमसी पाण्यापैकी केवळ 7 टीएमसी पाणी हे सापडलं, बाकी पाणी सापडलंच नाही. मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो आणि मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी मराठवाड्याला द्यायचं आहे, 23 टीएमसी पाणी आणा असं सांगितलं, तर माझ्या पुढे जेव्हा फाईल आली त्यावेळी असं लक्षात आलं की 23 टीएमसी पाणी हे कागदावर दिसत आहे, मुळामध्ये 7 टीएमसी पाणी हे उपलब्ध दिसतंय. उरलेलं पाणी एक तर वापरलं गेलंय, नाहीतर पुढच्या नियोजनामध्ये आहे किंवा तंटा लवादाच्या दुसऱ्या लवादा पुढे ते जाणार आहे. तोपर्यंत अनेक कामं देखील सुरू झाली होती. म्हणजे सुरेश अण्णा मला हे सांगितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी इथली कामं सुरू केली होती, पण पाणी यायचं होतं सीना कोळेगाव मध्ये. पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले यायचं होतं आणि धाराशिव मधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं, त्याचं नियोजनच झालं नव्हतं. आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगाव मध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली, त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगाव पर्यंत आता पोहोचलं. आणि त्यासोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली, सुरेश धस साहेबांनी, म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. एवढा पाठपुरावा केला. कपूर साहेब सांगतील, सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची. 11,000 कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला. आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल. आणि धस साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला, पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो, पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत
ड्रीपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रीपनी पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार करा, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला फायदा देता येईल. ज्याचा उल्लेख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला. आपल्या लक्षात असेल 2014-15 प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात पडला आणि या दुष्काळाच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण सुरू केली. ज्या योजनेमुळे खरं म्हणजे अनेक गावांनी मेहनत करून त्या ठिकाणी मोठं परिवर्तन घडवलं. अनेक गावं पाणीदार झाली आणि हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने सांगितलं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जलपातळी भूजल पातळी वाढली. जी कमी होत होती ती वर आली. पण त्याच वेळी आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करायचं असेल तर जलसंधारणाची कामं तर करावीच लागतील. पण त्याचसोबत जोपर्यंत पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे पाणी थेट समुद्रात वाहून जातं, आपल्याला माहितीये पश्चिमी घाट जो आहे या घाटावर अशा नद्या आहेत की ज्याचं पाणी हे थेट पश्चिम वाहिनी होऊन समुद्रामध्ये जातं. ते पाणी जोपर्यंत आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणत नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांनी त्या काळामध्ये एक मोठी जलपरिषद घेतली होती आणि त्या जलपरिषदेच्या माध्यमातून या संदर्भातली संकल्पना मांडली होती. पण त्या संकल्पनेवर कुठली कारवाई झाली नाही. ज्यावेळी या गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा मी तयार केला त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं 53 TMC पाणी, धस साहेब तुम्ही 2 आणि 3 TMC करता या ठिकाणी मागणी करताय, 53 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे. ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल. आणि म्हणून त्यावर आपण काम करून आपल्याला कल्पना आहे की त्याचे सगळे आराखडे तयार केले. 2019 साली त्याचा GR आपण काढला, त्या संदर्भातल्या मान्यता आपण घेतल्या. दुर्दैवाने सरकार गेलं आणि त्यामुळे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. पण माझं भाग्य समजतो की पुन्हा जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, अजितदादा, आम्ही आणि शिंदे साहेब, या जलसिंचन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या 2 वर्षाचा उपयोग हा पूर्णपणे महाराष्ट्रातले जे 4 नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे, या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला. त्याच्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या. त्याला MWRRA ची मान्यता आपण घेतली आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडर्स देखील काढले. त्यामुळे आता हे काम पूर्णपणे मार्गी लागलेलं आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मूळ संकल्पना ज्या बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली होती त्यांचे सुपुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाच आता हे काम दिलेलं आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे, सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. मला हा विश्वास आहे की आता यातले अडथळे दूर झाल्यामुळे येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू आणि हे 53 TMC पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल आणि
अलीकडच्या काळामध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. नाशिक आणि नगर विरुद्ध उरलेला मराठवाडा. आता मला धस साहेब जायकवाडीतनं पाणी मागतायत. जायकवाडीमध्ये आत्ता जर मी म्हटलं की लगेच तुम्हाला पाणी देतो, इथनं तर सुखरूप निघेल, पण संभाजीनगरला सुखरूप राहील का याची शक्यता कमी आहे. पण मी तुम्हाला हे सांगतो की हे जे पाणी आपण आणतोय त्याच्यानंतर जायकवाडीत इतकं पाणी येणार आहे की जायकवाडीचं पाणी तुम्हाला द्यायला कोणी नाही म्हणणार नाही. आणि तसंही ही सगळी कामं जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. आणि ज्याचा उल्लेख केला, मला याचा अभिमान आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही विनंती केली की साहेब आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देता, त्याला पैसा देता, आम्हाला आंतरराज्य करायचं नाही. आम्हाला 4ही नदीजोड प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत, त्यालाही तुम्ही मान्यता द्या. माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही आम्ही मदत करू. त्यामुळे एक महत्वाचं काम हे पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे या ठिकाणी दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आपण या माध्यमातून निश्चितपणे करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप वीज लागते. मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं की ते कोणी द्यायचं, मग ते किती द्यायचं, अशी अडचण तयार होते. म्हणून आपण निर्णय घेतला राज्यातल्या सगळ्या उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे. ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलरवर असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो येणार नाही. आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत. ज्यावेळेस दुष्काळाची वेळ येते किंवा भरून घेण्याची वेळ येते त्यावेळेस मग तिथले आमदार आमच्याकडे येतात, साहेब आमची योजना बंद आहे. का बरं बंद आहे? इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे. मग ते बिल भरा आणि त्यानंतर ती योजना सुरू करा. आता हे सगळं होणार नाही. या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सोलरवर टाकतो आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला लक्षात असेल मी 2018 साली सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे. या दृष्टीनं मुख्यमंत्री सोलर वीज वाहिनी योजना आपण सुरू केली होती. मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली. आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही 16,000 मेगावॅटचे फीडर जे आहेत याचं सोलरायझेशन करतोय. आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण 16,000 मेगावॅट वीज द्यावी लागते. ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे. 2026च्या डिसेंबर पर्यंत किंवा फार झाला तर मार्च 27 पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील. आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही 12ही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे. मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे. पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे. कारण आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो ती आपल्याला 8 रुपयाला पडते. आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं ₹1.5 किंवा ₹1.25 घेत होतो. म्हणजे जवळपास 5-5.5 रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो. आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे. पण आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज 8 रुपये युनिटची नसेल, ती 3 रुपये युनिटची असेल. म्हणजे आमचे 5 रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत. मग आम्ही निर्णय केला हे वाचलेले पैसे काय करायचे, तर आम्ही निर्णय केला की यातनं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिलं आहेत ती बिलं आपण कमी करूया. आणि मला सांगताना आनंद वाटतो
आपल्याकडे मल्टीइयर टॅरिफ म्हणजे दर 5 वर्षांनी आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन MERC पुढे दाखल करावी लागते आणि MERC तो दर ठरवून देते. गेल्या MERC तयार झाल्यापासनं असं एकही वर्ष नाहीये की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाहीत. कारण त्याचा नियमच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे तेवढे पैसे वसूल झाले पाहिजे. तुम्ही नाही वाढवलं तर MERC भाव वाढवून देते. मागच्या काळामध्ये दरवर्षी 9% आपण भाववाढ केली, पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या 5 वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो, पुढचे 5ही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे. घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील 4 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा हा आपण आपल्या सामान्य ग्राहकांना देखील देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी आहे, मला आज सांगताना आनंद वाटतो, पश्चिम महाराष्ट्रातला माण सारखा भाग, ज्या माण देशावर अनेक कथा कादंबऱ्या गेल्या, 50 वर्षात लिहिल्या गेल्या आणि 50 वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही उचलून बघा, त्या कादंबरीमध्ये माण देशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं. पण आज त्या माण देशाचा दुष्काळ आपण पूर्ण संपवला. आज संपूर्ण माण हे पाणीदार झालेला आहे आणि तिथला जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आपलं जे पाणी हक्काचं आहे ते हक्काचं पाणी या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे सुरेश धस, तुम्ही आणि अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला, या सगळ्यांनी पोहोचवलं. मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेश दासांनी मला चिठ्ठी दिलीच आहे 3 TMC ची. मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका. जसं हे काम न होणार प्रयत्न आपण सगळ्यांनी केले, तुम्ही केले म्हणून झालं, पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोहोचवू. खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू. एक जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला, ताईंनी सांगितला, एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत, तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.